नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. दोन जीवलग मैत्रिणी, दोघींचा एकाच पुरुषावर जीव, दोघींनाही त्याच्याशीच लग्न करण्याची इच्छा, त्यातून मैत्रीत पडलेली फूट आणि थेट हत्याकांड. हे प्रकरण आहे बीडचं. बीडच्या गेवराईमध्ये होमगार्ड असलेल्या तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं आणि खून लव्ह ट्रायंगल मधून झाल्याचं निष्पन्न झालंय. पाहुयात. अयोध्या राहुल वरवटे असं मृत्यू झालेल्या होमगार्ड तरुणीचं नाव आहे. ती गेवराई येथे वास्तव्यास होती. तिला 3 वर्षाची मुलगी असून 4 वर्षांपूर्वी तिच्या पतीचं अपघाती निधन झालं. त्यामुळे ती आपल्या मुलीसह सासरी राहत होती. वृंदावनी फरताळे ही अयोध्याची मैत्रीण होती. तिचे राठोड नावाच्या पुरुषाशी प्रेमसंबंध होते. राठोड कायम वृंदावनी हिच्या घरी यायचा. त्यावेळीच त्याची आणि अयोध्याची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर थेट प्रेमात झालं. दोन्ही मैत्रिणी एकाच पुरुषाच्या प्रेमात अकंठ बुडाल्या होत्या आणि त्यातूनच या दोघींमध्ये वाद सुरू झाले. याच वादातून अयोध्या फरताळेच्या घरी गेली. माझ्या बॉयफ्रेंडचा नाद सोड, आम्ही दोघे लग्न करणार आहोत असं म्हणत अयोध्यानं फरताळेला धमकी दिली. या दोघींच्या वादातून अयोध्यानं विष प्राशन केलं. ती त्रासानं तडफडू लागली. मात्र याच बिकट प्रसंगातही संधी शोधून फरताळे हिने अयोध्याची मदत न करता चक्क तिचं तोंड दाबलं आणि त्यानंतर मुलाच्या मदतीनं गळा दाबून खून केला. बहिणीचं या ठिकाणी खून झालेला आहे. सविस्तर सांगा, काय काय तुम्हाला माहिती मिळाली आता? त्याच्यामध्ये काय माहिती, ज्या दिवशी गायब झाली त्या दिवशी मला फोन आला होता. त्यांना मी तिच्या भावाला सांगितलं होतं की तुम्ही जा म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे द्या. त्यावेळेस तिथे आले होते. त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी आलो तर तिचा मृतदेह म्हणजे तिथं सांगितलं त्यांनी की तिचा एक्सपायर झाली होती म्हणून. आता जे आरोपी आहेत ते त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. म्हणजे अजून कोणी आहे त्याच्या पाठीमागे ते पण सापडले पाहिजे. आता कोण आहे, तिची ओळख कशी काय जरा ती आमच्या गावातलीच आहे. ती त्यांची ओळख होती. तिने बोलून घेतलं घरी तिला. त्यांचं ते पुढे काय झालं ते नाही सांगत आपल्याला. तुम्हाला कसं माहिती मिळाली की तिथं मृतदेह आढळला? मी इथं आलो होतो आणि जी गायब झाली होती मला त्याच बाईने फोन करून सांगितलं होतं की ती रूमला नाही आहे, तिच्या मैत्रिणीचा फोन येतोय मला म्हणून. त्यांनी सांगितलं होतं. तुम्ही इथं मिसिंगची तक्रार कधी दाखल केली होती? त्या दुसऱ्या दिवशी एक 12 वाजता केली असेल. तक्रार नोंदवल्यानंतर मागणी काय त्यांची? आमची मागणी एवढी पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये ती कशामुळे मृत्यू झाला होता तिचा, तिला काय नळ दाबून मारलं का तिला विष पाजून मारलं, ती आम्हाला फक्त पोस्टमार्टम रिपोर्ट पाहिजे आम्हाला, बाकी काही विषय नाही. आणि त्याची कारवाई म्हणजे आहेत आरोपी त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ती मारेकरी महिला आहे ती बहिणीची ओळखीची आहे? हा, तिच्या ओळखीची. तुमचं नाव सांगा. निलेश मुरनाथ. नंतर फरताळेच्या मुलानं एका ओळखीच्या माणसाकडून स्कूटी घेतली आणि अयोध्याचा मृतदेह एका बॉक्समध्ये भरून स्कूटीवरून बीड शहराजवळील नाल्यात फेकून दिला. हाच मृतदेह काही लोकांना दिसल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि नंतर तपासाची सर्व चक्र फिरली. दिनांक 20/8/2025 रोजी ज्ञानेश्वर सुभाष मुरनार, जे मयत व्यक्ती अयोध्या वरकटे आहेत, त्यांचे जे बंधू आहेत, त्यांनी मिसिंग दाखल केली होती पोलीस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी. मिसिंग दाखल केल्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट आला. त्या ठिकाणी आल्यानंतर जे संशयित तिच्यासोबतची मैत्रीण होती तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक 24 तासाच्या आतमध्ये तिचा मृतदेह जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी. हे करत असताना जी महिला आरोपी आहे, आरोपीने अयोध्या वरकटे नावाची जी मयत महिला आहे तिला काहीतरी पाजून तो कशाने तरी खून केलेला आहे. तो खून केल्यानंतर उमरज जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह नेऊन रोडच्या बाजूला एका झाडाझुडपात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. त्या कामी तिने तिच्या मुलाचा वापर केला. सदर ठिकाणी
काही पुरावे मिळून आलेले आहेत. फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत. पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे, आरोपीचा शोध घेतला, आरोपीला अटक केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरचा तपास चालू आहे. इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत. काल महिलेला अटक केलेली आहे. आज माननीय न्यायालयासमोर महिलेला आम्ही हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे. ज्या महिलेची हत्या झाली आहे तर तिच्या प्रियकराचा देखील हात आहे का, त्या अनुषंगाने तपास आहे? सध्या तरी हा तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे. तपास सध्या चालू आहे. तपासांती ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि निष्पन्न झाल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयात सादर करू. सध्या तरी तपास चालू आहे. फिर्यादीप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. काही दिवसांपूर्वीच अयोध्या यांची होमगार्ड पदी निवड झाली होती. त्यांना पोलीस दलात भरती व्हायचं होतं, त्यासाठी त्या बीडमध्ये सराव करत होत्या. मागील 3 दिवसांपासून अयोध्या यांचा फोन बंद होता. नातेवाईकांकडून त्यांची शोधाशोध सुरू झाली, मात्र शोध न लागल्यामुळे अखेर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार देण्यात आली. तपासादरम्यान अयोध्या यांचा मृतदेह पोलिसांना निर्जन स्थळी आढळून आला. पोलिसांनी अवघ्या 24 तासात या खुन्याच्या गुन्ह्याचा उलगडा करत छडा लावला आणि आरोपी फडताळे हिच्यासह तिच्या 2 मुलांनाही ताब्यात घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.